Hello. Designing the vaccine, that will be the point for in this particular lecture. That is how to design a vaccine. Vaccine design करताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. Because we have studied in the last lecture, we have studied that while designing a particular kind of vaccine, what are the criteria? The vaccine should be able to induce both humoral as well as cell-mediated immune response. Okay, vaccine should be able to activate both T cells as well as B cells. It should be able to activate the memory cell formation. So या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्यात एक गोष्ट अशी आहे की जे वॅक्सिन आहे ते वॅक्सिन तर आपण डिझाईन करणार आहे. डिझाईन करताना देखील या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कशा पद्धतीने डिझाईन केलं जातं. अनेक फॅक्टर्स आहेत. कुठलाही कंपोनंट जेव्हा इम्युनोजेनिक म्हणतो आपण, एखादा पार्टिकल आपण अँटीजन कधी म्हणतो जेव्हा तो इम्युनोजेनिक असला पाहिजे, म्हणजे इट शुड इंड्यूस इम्युन रिस्पॉन्स. आणि जेव्हा तो इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस करणार आहे त्यावेळी तो जो इम्युन रिस्पॉन्सचा प्रोडक्ट असेल त्याच्याशी रिॲक्ट सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे त्याच्याकडं इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस करण्याची ॲबिलिटी ॲज वेल ॲज द रिॲक्शन ॲबिलिटी दोन्हीकडे असं दोन्ही असावं लागतं. मगच आपण त्याला काय म्हणतो, अँटीजन म्हणत असतो. सो वॅक्सिन डिझाईन करताना या गोष्टी लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट असतं. ओके, मग असं वॅक्सिन डिझाईन करताना आपण एक्झॅक्टली काय काय चेंजेस करतो किंवा कोणते कोणते पॅरामीटर्स नेसेसरी असतात, दॅट इज द पॉईंट ऑफ डिस्कशन इन दिस लेक्चर. सगळे एक्झाम्पल्स वाईज बघूया आपण आता. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. इफ सपोज वी आर हॅव्हिंग टी इंडिपेंडंट अँटीजन. ओके, वी हॅड हॅव्हिंग अ टी इंडिपेंडंट अँटीजन. म्हणजे आपल्याकडे वॅक्सिन आहे, ते वॅक्सिन आपण प्रिपेअर करतोय, पण त्यातला जो अँटीजन होतो अँटीजन कसं आहे, टी इंडिपेंडंट अँटीजन. म्हणजे काय युजली काय असतं की बी सेल अँटीबॉडी प्रोडक्शन्स करतात किंवा प्लाझ्मा सेल्स अँटीबॉडी प्रोडक्शन्स करतात, पण त्यांना आधी इंड्यूस कोण करतात, टी सेल्स इंड्यूस करत असतात. सो दोन प्रकारचे अँटीजन आहेत, टी डिपेंडंट आणि टी इंडिपेंडंट. टी इंडिपेंडंट अँटीजन म्हणजे काय की जो असा अँटीजन जो त्यांना इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस करण्यासाठी टी सेल्सची रिक्वायरमेंट नसते, डायरेक्टली ते स्वतःहून इंड्यूस करू शकतात. सो आपण त्यांना काय म्हणतो, टी इंडिपेंडंट अँटीजन. मग अशा केसमध्ये आपण काय म्हणतो की वॅक्सिन शुड इंड्यूस बोथ टी ॲज वेल ॲज बी सेल. दोन्ही प्रकारच्या सेल्सने ऍक्टिव्हेट केल्या पाहिजे, कारण सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स ॲज वेल ॲज ह्युमोरल इम्युन रिस्पॉन्स दोन्ही प्रकारचा इम्युन रिस्पॉन्स वॅक्सिनने इंड्यूस केला पाहिजे. त्यामुळे टी सेल्स सुद्धा ऍक्टिव्हेट केल्या पाहिजेत, बी सेल्स सुद्धा ऍक्टिव्हेट केल्या पाहिजे. पण अँटीजन कसं आहे, इफ सपोज अँटीजन इज टी इंडिपेंडंट अँटीजन, म्हणजे फॉर इंडक्शन ऑफ इम्युन रिस्पॉन्स इट डू नॉट रिक्वायर्स टी सेल्स. मग अशा केसमध्ये इफ सपोज देयर इज अ टी एच सेल्स, देन हाऊ टू ऍक्टिव्हेट सच टी सेल्स. हे जे टी एच सेल्स आहेत, टी हेल्पर सेल्स आहेत, यांना अशा केसमध्ये कशा प्रकारे ऍक्टिव्हेट केलं जाऊ शकतं. कारण अँटीजनला टी सेल्स म्हणजे डायरेक्टली तो इम्युन रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट करू शकतो. देन हाऊ द टी एच सेल्स कॅन बी ऍक्टिव्हेटेड इन सच केसेस. फॉर दिस पर्पज व्हॉट इज डन, अशा केसमध्ये काय केलं जातं, द अँटीजन जो काय अँटीजन असेल, टी इंडिपेंडंट अँटीजन, that antigen is bound to the carrier proteins. जो antigen असेल, that antigen is bound to carrier proteins. So to make the antigens capable of inducing Th cells, activating T cells, the antigens are bound to the carrier proteins. आणि मग अशा वेळी जो तो अँटीजन आहे तो बी सेलला आणि टी सेल दोन्ही सेल्सला काय करू शकतो, ऍक्टिव्हेट करू शकतो. ओके, सो अशा केसमध्ये जे टी इंडिपेंडंट अँटीजन्स आहेत, तर अशा केसमध्ये हाऊ टू ऍक्टिव्हेट टी एच सेल्स. तर ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण जो अँटीजन आहे, दॅट अँटीजन इज बाउंड टू द कॅरियर प्रोटीन्स. आणि मग तो जो वॅक्सिन आहे, वॅक्सिन की ज्याच्यामध्ये अँटीजन आहे, अँटीजन कॅरियर प्रोटीनला बाइंड केलेला असा वॅक्सिन, इट कॅन बी कॅपेबल ऑफ इंड्युसिंग बोथ टी सेल्स ॲज वेल ॲज बी सेल्स. दोन्ही प्रकारच्या सेल्सनं तो काय करू शकतो, ऍक्टिव्हेट करू शकतो. सो इथं आपण दोन्ही गोष्टी अचीव्ह केल्या. ऑलरेडी तो बी सेल ऍक्टिव्हेट करणारच आहे, पण टी सेलला कसं ऍक्टिव्हेट करणार, टी हेल्पर सेलला, तर त्यासाठी आपण त्याला कॅरियर प्रोटीनशी कॉन्ज्युगेट केलं. आणि मग असा कॉन्ज्युगेटेड जो आता अँटीजन असेल तो त्या टी हेल्पर सेलला सुद्धा ऍक्टिव्हेट करू शकतो. मोस्टली जे पॉलिसॅकराइड अँटीजन्स असतात, पॉलिसॅकराइड अँटीजन्स की ज्याच्यामध्ये पॉलिसॅकराइड दॅट ॲक्ट्स ॲज अन अँटीजन, these are टी इंडिपेंडंट अँटीजन्स. मोस्टली हे जे पॉलिसॅकराइड कंटेनिंग अँटीजन्स असतील, these are टी इंडिपेंडंट अँटीजन्स. असे अनेक आहेत, जसं की आपण म्हणतो की सोमॅटिक अँटीजन असेल की ज्याच्यामध्ये लिपोपॉलिसॅकराइड असतात. तर असे जे पॉलिसॅकराइड कंटेनिंग अँटीजन्स आहेत, these are supposed to be टी इंडिपेंडंट अँटीजन्स. आणि अशा वेळी जेव्हा हे अँटीजन आपण यूज करतो, तर त्यावेळी त्यांना टी सेलला बाइंडिंग करण्याची ॲबिलिटी कशी प्रोव्हाइड करायची, बाय बाइंडिंग टू द कॅरियर प्रोटीन्स. example of hemophilus influenza.
हिमोफिलस इन्फ्लुएन्झा. हिमोफिलस इन्फ्लुएन्झी. आता हिमोफिलस इन्फ्लुएन्झामध्ये कॅप्सुलर पॉलिसॅकराइड असतं. पॉलिसॅकराइड which is present in the capsule. So capsular polysaccharide B, this serves as an antigenic component. So this capsular polysaccharide B in case of hemopolysaccharide Haemophilus influenzae, it is an T independent antigen. मग हा T independent antigen T helper cell ला कसा ऍक्टिव्हेट करेल? तर this capsular polysaccharide B हा जो प्रोटीन हा जो capsular polysaccharide आहे, it is bound to add carrier protein. तो कशाला बाउंड केला जातो? कॅरियर प्रोटीन. आणि तो कॅरियर प्रोटीन याच्यासाठी कुठला यूज केला जातो? तर टिटॅनस टॉक्साइड. टिटॅनस टॉक्साइड इट इज यूज्ड ॲज अन कॅरियर प्रोटीन. टॉक्साइड हा इनएक्टिवेटेड असतो, मग टॉक्झिसिटी नसते त्याच्यामध्ये. सो कॅप्सुलर पॉलिसॅकराइड ऑफ हिमोफिलस इन्फ्लुएन्झी is conjugate is bound to the carrier protein called as tetanus toxin. So tetanus toxide, and now this complex can be used as a vaccine. Because it is T independent antigen, it can induce B cell without assistance by the T cells. त्यामुळे T cell ला असिस्ट म्हणजे त्याची हेल्प न घेता डायरेक्टली B cell किंवा अँटीबॉडी प्रोडक्शन इंड्यूस करतोच तो. बट T हेल्पर सेल ला सुद्धा ऍक्टिव्हेट करू शकतो. कसा? आफ्टर बाइंडिंग विथ द कॅरियर प्रोटीन. एक्झाम्पल टिटॅनस टॉक्साइड. So while designing a vaccine, if suppose we are having vaccine म्हणजे काय अँटीजेनच असतो, अँटीजेनिक प्रिपरेशन असतं. सो जर अशा प्रकारचा अँटीजन असेल, टी इंडिपेंडंट अँटीजन असेल, तर ही गोष्ट लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. वी शूड कीप दिस इन माइंड दॅट सच अँटीजन कॅन नॉट बाइंड और ॲक्टिवेट द टी सेल्स. सो वी शूड मेक देम एबल टू बाइंड बाय बाइंडिंग विथ द कॅरियर प्रोटीन्स. आता हा जो कॅरियर प्रोटीन आहे हा प्रत्येक अँटीजनसाठी वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. हिमोफिलससाठी आपण हा टॉक्साइड किंवा टेटॅनस टॉक्साइड यूज करतो. नॉर्मली टी सेल्स काय करतात? तर टी सेल्स ॲक्टिवेट अँटीजन आला, टी सेल्स ॲक्टिवेट टी सेल्स मग काय करतात? तर इंटरल्युकिन 12 रिलीज करतात आणि मग हे कसं जो मेंटेन करतात? बी सेलला. बी सेल मग डिफरन्शिएट होते प्लाझ्मा सेलमध्ये, मेमरी सेलमध्ये आणि मग अँटीबॉडी प्रोडक्शन व्हायला. तो हा सिक्वेन्स असतो नॉर्मली अँटीबॉडी प्रोडक्शनचे. ओके. तर आता दुसरी कंडिशन अशी आहे की वॅक्सिन डिझाईन करताना पहिला आपण बघितलं इन केस ऑफ टी इंडिपेंडंट अँटीजन. सेकंड आहे काही सिंथेटिक अँटीजन्स असतात. सिंथेटिक म्हणजे आपण DNA टेक्नॉलॉजीने प्रोड्यूस केले सिंथेटिक अँटीजन. जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निकने आपण अँटीजन्स काही डिझाईन करतो. म्हणजे एक्झाम्पल आता हिमोफिलस इन्फ्लुएन्झीचा अँटीजेनिक पार्ट कुठला आहे? कॅप्सुलर पॉलिसॅकराइड. करेक्ट. मग हा जो कॅप्सुलर पॉलिसॅकराइड असेल तर पूर्ण हिमोफिलस इन्फ्लुएन्झी वॅक्सिनमध्ये यूज करण्यापेक्षा त्याचा अँटीजेनिक पार्ट कुठला आहे? तर कॅप्सुलर पॉलिसॅकराइड असेल तर फक्त कॅप्सुलर पॉलिसॅकराइडला कोड करणारा जो जीन आहे तो जीन फक्त आपण जर जेनेटिक इंजिनिअरिंग तयार केला आणि त्या जीनचं एक्सप्रेशन होऊन जो प्रोटीन तयार होईल किंवा जो कॅप्सुलर पॉलिसॅकराइड तयार होईल दॅट कॅन बी यूज डायरेक्टली ॲज अन अँटीजन. सो अशा पद्धतीने इन्स्टेड ऑफ युजिंग एंटायर सेल आपण फक्त अँटीजेनिक प्रिपरेशन तयार करू शकतो, अँटीजन तयार करू शकतो बाय जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजे एक्झाम्पल सपोज काही बॅक्टेरियामध्ये फ्लाजेला त्यांचा हा काय असतो? फ्लाजेला अँटीजेनिक पोर्शन असतो. तर एवढाच फ्लाजेलाला कोड करणारा जो जीन आहे तो जीन घेतला आपण, तो एखाद्या होस्टमध्ये ॲड केला बॅक्टेरियल सेलमध्ये. बॅक्टेरिया विल प्रोड्यूस द फ्लाजिलिन प्रोटीन आणि मग हा फ्लाजिलिन प्रोटीन आपण वॅक्सिन पण यूज करू शकतो. एंटायर सेल यूज करायची गरज नाही आहे कारण इम्युनिटी कोण ॲक्टिवेट करणार आहे? अँटीजन. अँटीजन कोण आहे? फ्लाजेला. मग अशा प्रकारचे फ्लाजेलेल प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स आपण जेनेटिक इंजिनिअरिंग तयार करतो. त्याला काय म्हणतो आपण? दॅट वी कॉल ॲज सिंथेटिक अँटीजन्स किंवा सिंथेटिक वॅक्सिन्स. ओके. त्याला आपण सिंथेटिक वॅक्सिन म्हणतो. आणि हे RNA म्हणजेच रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने तयार केलं जातं. आपण ते नंतर डिस्कस करू. तर सिंथेटिक वॅक्सिन मध्ये काय केलं जातं? तर सपोज हा एक जीन आहे की जो जीन अँटीजेनला कोड करतो आणि हा एवढा जीन आपण काय केलं? तयार केला आणि तो रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने होस्टमध्ये इंट्रोड्यूस केला. होस्टमध्ये त्या जीनचं एक्सप्रेशन होईल आणि अँटीजन तयार होईल आणि मग तो अँटीजन आपण घेणार वॅक्सिन म्हणून यूज करणार. नॉर्मली टी सेल रिलीजेस इंटरल्युकिन 12 टू ॲक्टिवेट बी सेल्स. तर तो जो जीन आहे जो IL-12 ला ॲक्टिवेट करणार आहे तो जो जीन आपण इथे इंट्रोड्यूस केला. सपोज वी हॅव इंट्रोड्यूस द IL-12 जीन इन दिस जीन. हा जो अँटीजनला कोड करणारा जीन आहे यातच आपण इथं IL-12 हा जर इंट्रोड्यूस केला तर किंवा मी इकडे दाखवतो
हा जीन आहे की जो अँटीजन लो कोड करणारा आणि आता आपण इथं हा IL-12 ला कोड करणारा जीन सुद्धा ऍड केला. काय होईल अँटीजन तर प्रोड्यूस होईल पण ऍट द सेम टाइम IL-12 सुद्धा प्रोड्यूस होईल. मग हा जो IL-12 आहे इंटरल्युकिन 12 आहे इट विल ऍक्टिव्हेट बी सेल्स. त्यामुळे इम्युनिटी रॅपिडली डेव्हलप होईल. सो अशा पद्धतीने आपण सिंथेटिक वॅक्सिन्स तयार करताना ही गोष्ट लक्षात ठेवू शकतो की आपण इफ वी इनकॉर्पोरेट सच IL-12 जीन्स इनटू द जीन्स ऑफ अँटीजन्स अँड दॅट टाइम अशा वेळी आपण जे DNA टेक्नॉलॉजी यूज करणार आहे त्याच्यानुसार आपण अशा प्रकारे IL-12 जीन्सचं सुद्धा एक्सप्रेशन करू शकतो. सो व्हाईल डिझायनिंग अँड वॅक्सिन दिस शुड ऑल्सो बी केप्ट इन द माइंड. Similarly, the third parameter while designing vaccine डिझाइन करताना the size of antigen खूप मॅटर करते. साइज ऑफ अँटीजन एखाद्या कंपोनेंटला आपण अँटीजन कधी म्हणतो जेव्हा तो इफिशियंटली इम्युन रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट करणार आणि इफिशियंटली इम्युन रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी साइज ऑफ अँटीजन सुद्धा खूप मॅटर करते. If antigen is too small, that time such antigen cannot be recognized or it cannot activate the immunity, immune cells. एकदम स्मॉल असेल तर तो रिकॉग्नाइज पण नाही केला जाणार आणि तो अशा वेळी आपल्या इम्युन सेल्सना ऍक्टिव्हेट सुद्धा करत नाही. म्हणून आपण जेव्हा वॅक्सिन डिझाईन करणार आहे वी शुड प्रिपेअर इनफ साइज वॅक्सिन्स. अँटीजन जर प्रिपेअर करणार आहे तर अँटीजन कसा असावा इट शुड बी क्वाईट लार्ज आणि तो लार्ज असेल तर मग तो एक चांगला इफिशियंट अँटीजन म्हणून वर्क करेल. सो जर स्मॉल साईज असेल तर आपण त्याला लार्ज साईजचा वॅक्सिन किंवा अँटीजन म्हणून प्रिपेअर करू शकतो. सो टू प्रिपेअर सच लार्ज साईज अँटीजन्स टेक्निक इज यूज. काय केलं जातं त्याच्यामध्ये बघा अँटीजन इज मिक्स्ड और इट इज बाउंड विथ द डिटर्जंट्स as well as by phospholipids and this forms a complex. So the antigen to antigen bind केला जातो या कॉम्पोनेंट्सना डिटर्जंट as well as to the phospholipids आणि असा एक लार्ज कॉम्प्लेक्स तयार होतो. तिघांचा कॉम्प्लेक्स किंवा मल्टिपल कंपोनेंट्सचा कॉम्प्लेक्स तयार होतो. सच अ कॉम्प्लेक्स इज कॉल्ड ॲज immunostimulating complex. This is called as immunostimulating complex. This complex of antigen and other components which is now comparatively larger and now it can efficiently work as an antigen. This complex is called as immunostimulating complex or in short known as ISCOM. ISCOM, immunostimulating complex. Complex, why it is called complex? Because it is made up of multiple components. It contains antigen, it contains glycolipid or detergent, it contains phospholipids आणि अशा सगळ्या कंपोनेंट्सचा एक लार्ज कॉम्प्लेक्स तयार होतो ज्याला आपण इम्युनोस्टिम्युलेटिंग कॉम्प्लेक्स असं म्हणतो. And now this immunostimulating complex it not only makes antigen comparatively larger but now this complex can easily be recognized by the immune cells. तो easily recognize केला जाऊ शकतो. हा जो कॉम्प्लेक्स आपण वॅक्सिन म्हणून यूज करणार आहे तो इझिली रिकॉग्नाइज पण केला जाऊ शकतो आणि नुसतं रिकॉग्नाइज नाही तो सेल मेम्ब्रेन मधून इझिली डिफ्यूज सुद्धा होऊ शकतो आत. म्हणजे सपोज ही जर सेल असेल आणि इथं हा कॉम्प्लेक्स प्रेझेंट आहे तर हा कम्पॅरेटिव्हली लार्ज साईज असल्यामुळे तो आत इझिली डिफ्यूज सुद्धा होऊ शकतो, इझिली रिकॉग्नाइज सुद्धा केला जाऊ शकतो. म्हणजे याची अँटीजेनिसिटी आपण काय केली इन्क्रीज केली. त्याची साईज इन्क्रीज करून आपण त्याची अँटीजेनिसिटी इन्क्रीज केली by forming such immunostimulating complex. Clear? Now, आता हे जो हा जो immunostimulating complex आहे कशा पद्धतीने वर्क करतो थोडक्यात सांगतो. Suppose this is an immunostimulating complex. हे जे आहेत ते रेड कलरचे जे अँटीजेन्स आहेत. So these are antigens. Okay? आणि त्याच्या भोवती हे जे कोण आहेत सपोज दिस आर द डिटर्जंट किंवा फॉस्फोलिपिड अँड ग्लायकोलिपिड कंपाऊंड्स. ओके सो दिस इज अ फॉस्फोलिपिड कंपोनेंट. याच्यामध्ये ग्लायकोलिपिड पण यूज केला जातो. सो अँटीजेन हा जो रेड कलरचा पोर्शन आहे कोण आहे अँटीजेन प्लस त्याच्यामध्ये काय आपण ऍड केलं सपोज वी हॅव ॲडेड फॉस्फोलिपिड and also we have added Quil A. Quil A is a glycolipid.
हा जो कॉम्प्लेक्स तयार झाला त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज ॲन इस्कॉन. सो दिस इज ॲन इस्कॉन, इम्युनोस्टिम्युलेटिंग कॉम्प्लेक्स. सो इम्युनोस्टिम्युलेटिंग कॉम्प्लेक्स तयार झाला. ओके, नाउ सपोज दिस इज ॲन अँटीजेन प्रेझेंटिंग सेल. हे अँटीजेन प्रेझेंटिंग सेल आहे. हा इस्कॉन किंवा हा जो कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्स याला बाइंड करतो. सपोज इथं हा कॉम्प्लेक्स बाइंड झाला, हा कॉम्प्लेक्स इथे त्याला बाइंड झाला. ओके, आणि हे त्याचे वाईट फॉस्फोलिपिड कॉम्प्लेक्स बाइंड केल्यानंतर पुढे काय होतं की आता हा जो कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्सपैकी जे अँटीजेन्स आहेत त्या अँटीजेन्स आत डिफ्यूज होतात. सो अँटीजेन्स आर डिफ्यूज, हे सगळे अँटीजेन्स आत डिफ्यूज झाले. मेम्ब्रेनमधून अँटीजेन इझिली आत ट्रान्सपोर्ट केला गेला. ट्रान्सपोर्ट केल्यानंतर हा जो अँटीजेनिक पार्ट आहे, नाउ दिस अँटीजेनिक पार्ट इट रिचेस टू द एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. This antigen now it reaches to this endoplasmic reticulum. Sorry, let me change the color. So हा इथं आला एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम मध्ये आला, आणि मग एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम मध्ये आल्यानंतर इथं मग इट इज रिकॉग्नाइज्ड बाय CD8 सेल्स. सो CD8 सेल्स किंवा बाकीचे जे इम्युन सेल्स आहेत त्या त्यांना रिकॉग्नाइज करतात, आणि अशा पद्धतीने पुढचे इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेशन केलं जातं. सो ओव्हरऑल काय झालं याच्यामध्ये, पहिल्यांदा आपण काय केलं की अँटीजन जो स्मॉलर आहे की जो इफिशियंटली इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट करणार नाही किंवा त्याला रिकॉग्नाइज केलं झालं, कंपॅरेटिव्हली स्मॉल आहे. मग त्याला आपण लार्ज कसा केला, अँटीजेन प्लस क्वील ए म्हणजे कोण, तर ग्लायकोलिपिड आहे प्लस फॉस्फोलिपिड यांचा एक कॉम्प्लेक्स तयार केला. दिस कॉम्प्लेक्स इज कॉल्ड एज इम्युनोस्टिम्युलेटिंग कॉम्प्लेक्स, ISCOM. नाउ दिस कॉम्प्लेक्स it is quite large and this then diffuses through the membrane of antigen presenting cell. So this is an APC, antigen presenting cell. त्याच्या membrane मध्ये diffuse होतो, and finally antigen transports to the endoplasmic reticulum, and मग endoplasmic reticulum मध्ये गेल्यानंतर त्याला CD8 cells recognize करतात आणि मग पुढे immune system सुद्धा ऍक्टिव्हेट केली जाऊ शकते. सो अशा पद्धतीनं आपण जो स्मॉल साइज अँटीजन आहे त्याला कंपॅरेटिव्हली लार्ज करतो आणि मग त्याची इफिशियन्सी सुद्धा इन्क्रीज करतो. इथं लक्षात ठेवा की अँटीजन स्मॉलर असेल तर तो अँटीजन म्हणून ऍक्ट होत नाही, त्याला कंपॅरेटिव्हली लार्ज साईज मॅटर करतो खूप अँटीजनची. सो या सगळ्या गोष्टी डिझाईन करताना इम्पॉर्टंट आहेत वॅक्सिन डिझाईन करताना, कारण वॅक्सिनमध्ये आपण अँटीजनच घेणार आहे. तर अशा वेळी आपण पहिल्यांदा बघितले की तो टी सेल आणि बी सेलला ऍक्टिव्हेट केला पाहिजे. टी इंडिपेंडंट असेल तर कॅरियर प्रोटीनला बाइंड केला पाहिजे. त्याची इफिशियन्सी अजून इन्क्रीज करण्यासाठी आपण IL-12 जीन सुद्धा इनकॉर्पोरेट करू शकतो. साईज लहान असेल तर आपण साईज इन्क्रीज करू शकतो बाय फॉर्मिंग सच कॉम्प्लेक्सेस. सिमिलरली अजून काही चेंजेस आपण वॅक्सिन मध्ये करू शकतो किंवा अँटीजन मध्ये करू शकतो. लाईक as already mentioned, this antigen should bind or induce, this is fourth criteria, it should induce and bind both T cells as well as B cells. T cells and B cells दोन्ही सेल्स ना काय केलं पाहिजे, इट शुड रिकॉग्नाइज, टू बाइंड. कारण नॉट ओनली ह्युमरल बट ऑल्सो CMI, सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स, शुड बी ऍक्टिव्हेटेड बाय वॅक्सिन. त्यासाठी दोन्ही प्रकारच्या सेलला बाइंड केलं पाहिजे. मग दोन्ही प्रकारच्या सेलला बाइंड करण्यासाठी त्याची आपण त्याला म्हणतो बॅलन्स, ती इन्क्रीज कशा पद्धतीने करू शकतो. इन्क्रीज करण्यासाठी एक आपण इथं मेथड यूज करतो, म्हणजे दोन्ही प्रकारचे सेल, टी सेलला पण बाइंड केला पाहिजे, बी सेलला पण बाइंड केला पाहिजे. त्यासाठी एक मेथड यूज करतो, दॅट इज कॉल्ड ॲज स्मॉल मॅट्रिक्स अँटीबॉडी अँटीजन. Okay, in short known as SMA. This complex can be formed. Antibody and antigen are fixed onto the solid matrix. Sorry, small matrix is solid matrix. So solid matrix antibody antigen complex can be formed. SMAA complex. कशासाठी, तर तो जो अँटीजन आहे त्या अँटीजनची बाइंडिंग इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी. इट शुड बाइंड to both T cells as well as to the B cells. दोन्ही सेल्स ना तो ऍक्टिव्हेट करता त्याने केलं पाहिजे. सो दॅट्स वाय वी मेक द यूज ऑफ दिस टेक्निक, सॉलिड मॅट्रिक्स अँटीबॉडी अँटीजन कॉम्प्लेक्स. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, सिंपल टेक्निक म्हणजे इंटरेस्टिंग टेक्निक. सॉलिड मॅट्रिक्स घेतला जातो. सपोज
दिस इज अ सॉलिड मॅट्रिक्स आणि या सॉलिड मॅट्रिक्सला पहिल्यांदा मोनोक्लोनल अँटीबॉडीज फिक्स केल्या जातात. मोनोक्लोनल अँटीबॉडीज. सो मी थोडं कलर चेंज करतो. मोनोक्लोनल अँटीबॉडीज आपल्याला माहिती आहे की टिपिकल किंवा एक सिंगल एपिटोपच्या अगेन्स्ट जी ऍक्ट होते त्याला आपण काय म्हणतो मोनोक्लोनल अँटीबॉडी. ओके. सो हा सॉलिड मॅट्रिक्स आहे. दिस इज अन सॉलिड मॅट्रिक्स. आणि सॉलिड मॅट्रिक्स आपण काय केलेलं आहे, आपण काही अँटीबॉडीज, कसल्या अँटीबॉडीज आहेत त्या, ऑल ऑफ दीज आर मोनोक्लोनल अँटीबॉडीज मॅप्स. सो आपण सगळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज फिक्स केल्या आहेत कशावर, सॉलिड मॅट्रिक्स. आणि फिक्स केल्यानंतर आता आपल्याकडे सपोज अँटीजेन्स आहे. अँटीजेनिक पार्ट सपोज हा एक अँटीजन आहे. ओके. सो दिस इज अन अँटीजन विच कॅन बाइंड टू टी सेल्स. ओके. व्हेरी इंटरेस्टिंग. हा एक टिपिकल अँटीजन आहे जो टी सेलला बाइंड करतो, टी सेलला ऍक्टिव्हेट करतो. दुसरा काय आहे, सपोज आपल्याकडे हा एक अँटीजन आहे, हा बी सेलला बाइंड करतो, बी सेलला ऍक्टिव्हेट करतो. सो आता हा जो कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्स कोणाचा एक सॉलिड मॅट्रिक्स आहे, त्याच्यावर काही आपण मोनोक्लोनल अँटीबॉडीज फिक्स केलेल्या आहेत. यांचा जो कॉम्प्लेक्स आहे, दिस कॉम्प्लेक्स इज नाउ सॅच्युरेटेड विथ अँटीजेन्स. आपण त्याचे काही अँटीजेन्स आता ऍड करणार. सॅच्युरेट म्हणजे जोपर्यंत कम्प्लिटली अँटीबॉडी सगळ्या बाइंड करत नाही तोपर्यंत आपण त्याच्या अँटीजेन्स ऍड करणार आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सॅच्युरेशन. सॅच्युरेट जोपर्यंत कम्प्लीट फील होत नाही किंवा सगळ्या अँटीबॉडीज बाइंड होत नाहीत तोपर्यंत आपण त्याला अँटीजेन्स प्रोव्हाइड करणार. सो आता काय होईल बघा, सपोज दिस इज अ टी सेल अँटीजन आणि आपण काय केलं की टी सेल अँटीजनच्या अगेन्स्ट इथं मोनोक्लोनल अँटीबॉडी यूज केली. इथं बघा सपोज दिस इज अन अँटीबॉडी अगेन्स्ट दिस अँटीजन. तर हा अँटीजन इथे येऊन बाइंड करेल. Likewise, suppose this is an antigen which binds to B cell. तर आणि त्याच्यासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडी इथे यूज केला. सो दिस विल बाइंड टू दिस वन. सो अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी हे बाइंड केलेले असे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीजेन्स आपण बाइंड करू शकतो. इथं हा टी सेलचा एक अँटीजन बाइंड करेल. सिमिलरली इथं पण एक टी सेलचा अँटीजन बाइंड करेल. ओके. आता हा एक कॉम्प्लेक्स तयार झाला. या कॉम्प्लेक्स मध्ये काय काय आहे तर सॉलिड मॅट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत आणि त्याच्यामध्ये आपण अँटीजेन्स यूज केले, वेगवेगळ्या टाईपचे अँटीजेन्स यूज केले. इथे एक वेगळा कन्सेप्ट आहे बघा. आता याला काय म्हणतो आपण SMAA, स्मॉल सॉलिड मॅट्रिक्स अँटीबॉडी अँटीजन. सॉलिड मॅट्रिक्स अँटीबॉडी अँटीजन. याचा फायदा काय बघा. फायदा असा की धीस आता हे वॅक्सिन तयार झालं, अशा प्रकारे आपण वॅक्सिन तयार केलं. आता या वॅक्सिन मध्ये बघा अँटीजन किती टाईपचे. सपोज हा टी सेल ऍक्टिव्हिटी करतो म्हणजे हा एक प्रकारचा अँटीजन झाला. हा बी सेल ऍक्टिव्हिटी करतो म्हणजे हा दुसरा अँटीजन झाला. सपोज हा तिसरा एक वेगळ्या सेल्सना किंवा डिफरंट टी सेल्सना ते सबसेट्सना ऍक्टिव्हेट करतो. सो 1 2 3 अशा अनेक प्रकारचे अँटीजेन्स बाइंड करू शकतो आपण. असा अँटीजन आता असं वॅक्सिन तयार झालंय की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीजेनिक एपिटोप्स आहेत की जे अनेक प्रकारच्या अँटीबॉडी प्रोडक्शन इंड्यूस करू शकतात. सच अ वॅक्सिन इज कॉल्ड पॉलीवॅलंट वॅक्सिन. सो दिस टेक्निक कॅन बी यूज्ड टू फॉर्म पॉलीवॅलंट वॅक्सिन. पॉलीवॅलंट बिकॉज इट हॅज मल्टिपल अँटीजेनिक डिटर्मिनंट्स. मल्टिपल त्याच्याकडे काय एपिटोप्स आहेत आणि अशामुळे काय होतं मल्टिपल टाईपचे अँटीबॉडी प्रोडक्शन तो इंड्यूस करू शकतो एक सिंगल वॅक्सिन. अशा प्रकारच्या वॅक्सिन आपण काय म्हणतो पॉली मीन्स मेनी टाइप्स ऑफ अँटीबॉडी प्रोडक्शन कॅन बी यूज्ड. एकाच प्रकारच्या वॅक्सिनमध्ये आपण अशा प्रकारे अनेक डिफरंट टाइपचे अँटीजेन्स फिक्स करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. सो दिस इज अन ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग सच SMAA टेक्निक. आता मग इथं टी सेल आपण बाइंड करायला तर बी सेल पण बाइंड करायला. फक्त इथं महत्त्वाची गोष्ट काय तर आपल्याला कुठल्या प्रकारचे अँटीबॉडी प्रोडक्शन इंड्यूस करायचे आहेत त्याच्यासारख्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज इथे यूज करायचे. म्हणजे टी सेलला बाइंड करणारा अँटीजन पाहिजे तर मग त्याच्यासाठी स्पेसिफिक मोनोक्लोनल अँटीबॉडी यूज केली. आता हा कशाला बाइंड करेल, टी सेलला बाइंड करणाऱ्या अँटीजनला बाइंड करेल. बी सेलला बाइंड करणारा जो अँटीजन आहे त्याच्यासाठी इथं मोनोक्लोनल अँटीबॉडीज. समजा टी दुसऱ्या सबसेट आहे त्याला ऍक्टिव्हेट करणारा अँटीजन आहे त्याच्यासाठी इथं मोनोक्लोनल अँटीबॉडीज. म्हणजे कुठला आपण मल्टिपल 10 टाईपचे अँटीजन्स घेतले एका वॅक्सिनमध्ये तर त्याच्यासाठी 10 वेगळ्या टाईपच्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज आपण मॅट्रिक्सला असोसिएट करणार, फिक्स करणार आणि मग एक कॉम्प्लेक्स तयार करतो. अँड दिस कॉम्प्लेक्स कॅन बी यूज्ड ॲज अॅन वॅक्सिन.
solid matrix associate antibody antigen complex. Okay, so in this way we can prepare the vaccine which can induce both, or which can bind to both T cells as well as to the B cells. Similarly, we can also prepare, जसं हे केलं आपण तसं अजून काही अदर मल्टीवॅलेंट वॅक्सिन्स सुद्धा आपण प्रिपेअर करू शकतो. मल्टीवॅलेंट वॅक्सिन्स which can induce production of multiple types of antibodies. एक टाइपचा अँटीजन यूज केला तर तो एकाच प्रकारचे अँटीबॉडी इंड्यूस करणार. जर एकापेक्षा जास्त टाइपचे अँटीजन यूज केले तर एकापेक्षा जास्त टाइपचे अँटीबॉडी प्रोडक्शन होणार. मग अशा प्रकारच्या वॅक्सिनला आपण काय म्हणतो, मल्टीवॅलेंट किंवा आपण त्याला काय म्हणतो पॉलीवॅलेंट वॅक्सिन्स. एक तर मेथड आपण बघितली SMA मेथड, त्यानुसार सुद्धा आपण पॉलीवॅलेंट वॅक्सिन प्रिपेअर करू शकतो. दुसरी एक मेथड आहे जी आपण आता स्टडी करणार. याच्यामध्ये काय केलं जातं, antigen is mixed with the detergent. इथं डिटर्जंटचा मिनिंग इथं असा घेऊया आपण, लिपिड. ओके, सो आपण काय घेतलं, लिपिड घेतलेलं, लिपिड बॉडीज घेतलेल्या आहेत, अँटीजन घेतलं आणि आपण ते वॉटरमध्ये ऍड केलं, ॲक्वेस एन्व्हायरमेंटमध्ये ऍड केलं. ॲक्वेस एन्व्हायरमेंट सपोज इथं सगळं ॲक्वेस एन्व्हायरमेंट आहे. थोडीशी मी डायग्राम थोडीशी सपोज ॲक्वेस एन्व्हायरमेंट आहे, वॉटर आहे. अँटीजन दोन प्रकारचे असू शकतात, हायड्रोफिलिक असू शकतं, हायड्रोफोबिक असू शकतं. हायड्रोफिलिकचं मीनिंग आहे की जे त्याचं स्ट्रक्चर अफेक्ट होऊ शकतं आफ्टर रिएक्टिंग विथ वॉटर मध्ये, ते हायड्रोफोबिक झाले. हायड्रोफिलिक मीन्स दे लव्स वॉटर, मीन्स देअर ॲक्शन, देअर इफिशियन्सी डिपेंड्स अपॉन वॉटर. सो हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असे दोन प्रकारचे अँटीजन्स असू शकतात. आता आपण काय केलं, लिपिड बॉडीज घेतल्या, डिटर्जंट घेतलं आणि त्याच्यामध्ये अँटीजन मिक्स केलं. ओके, सो काय होईल बघा, हे सगळ्या लिपिड बॉडीज आहेत, डिटर्जंट किंवा लिपिड आहे सगळं, आणि याच्यामध्ये आपण अँटीजन यूज केले. समजा हा एक अँटीजन आहे, मल्टिपल पण दोन टाईपचे अँटीजन यूज केले. हा एक टाईप झाला आणि हा दुसरा टाईप झाला, दिसतंय. सो हा एक अँटीजन आहे आणि हा एक अँटीजन. असे मल्टिपल अँटीजन्स आपण यूज करू शकतो. वॉटरमध्ये ऍड केल्यामुळे काय होतं, त्याचा जो हायड्रोफिलिक पार्ट आहे तो आतल्या बाजूला, तो बाहेरच्या बाजूला एक्सपोज होतो आणि हायड्रोफिलिक पार्ट काय होतो, आतल्या बाजूला एक्सपोज होतो. म्हणजे कसं दिसणार बघा, आता लिपिड काय होतं, जेव्हा वॉटरमध्ये आपण ऍड करतो दॅट फॉर्म्स अ बायलेयर स्ट्रक्चर. फॉस्फोलिपिड बायलेयर माहिती आपल्याला. सो जेव्हा आपण लिपिड वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर काय होतं, बायलेयर स्ट्रक्चर फॉर्म करतो. सो इट फॉर्म्स अ बायलेयर स्ट्रक्चर क्वाइट लाईक दिस. हे सगळं वॉटर, लिपिड बॉडीज एकत्र आल्या आणि त्यांनी एक बायलेयर स्ट्रक्चर फॉर्म केलं. आता अँटीजेनिक जो अँटीजन आहे, समजा आता हा अँटीजन आहे, या अँटीजनचा हा जो पार्ट आहे हा कसा आहे, हायड्रोफोबिक. सो दिस इज हायड्रोफोबिक, दिस इज एन हायड्रोफोबिक पार्ट. आणि हा कसा आहे, इट इज अन हायड्रोफिलिक पार्ट. हा एक टाइपचा अँटीजन झाला, हा दुसऱ्या टाइपचा अँटीजन आहे. सिमिलरली याचा हा हायड्रोफिलिक, हायड्रोफोबिक, पोलर, नॉन पोलर. आता काय होईल बघा, हा जो रेड कलरचा आहे, समजा हा एक अँटीजन आहे, वॉटर इकडे सराउंडिंग असल्यामुळे बाहेरचा जो पार्ट असेल तो कसा असेल, हा हायड्रोफिलिक झाला. सिमिलरली इथे बघा, हा हायड्रोफिलिक झाला, हा हायड्रोफिलिक झाला, हा पण हायड्रोफिलिक. आणि आज जो इनकॉर्पोरेट झालेला पार्ट आहे तो कसा, हायड्रोफोबिक. ओके, हायड्रोफोबिक. तर हा एक अँटीजन झाला. दुसऱ्या टाईपचा अँटीजन पण असं असेल, त्याचा सुद्धा तो स्वतःला ओरिएंट करून घेईल. हायड्रोफिलिक पार्ट आतल्या बाजूला, हायड्रोफिलिक पार्ट बाहेरच्या बाजूला. समजा तिसऱ्या टाईपचा अँटीजन आहे, तो सुद्धा इथं ओरिएंट करून घेईल स्वतःला. तिसऱ्या टाईपचा हा अँटीजन. आपण काय केलं बघा, लिपिड घेतलं, त्याच्यामध्ये मल्टिपल टाईपचे अँटीजन्स ऍड केले. लिपिड जेव्हा ॲक्वेस एन्व्हायरमेंटमध्ये ऍड करतो आपण, त्यावेळी इट फॉर्म्स अ बायलेयर स्ट्रक्चर. सो इट हॅज फॉर्म बायलेयर स्ट्रक्चर. याला आपण काय म्हणतो, लायपोझोम्स. दिस इज कॉल्ड ॲज लायपोझोम्स, लिपिड बॉडीज. लायपोझोम्स म्हणजे काय, लिपिड बॉडीज. वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर एक बायलेयर स्ट्रक्चर फॉर्म करतात, ज्याला लायपोझोम्स किंवा आपण मायसिन म्हणतो. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मायसिन. सो मायसिन इज फॉर्म्ड और लिपिड बॉडीज आर फॉर्म्ड. आणि त्याच्यामध्ये जे आपण अँटीजेन्स ऍड केले, जे प्रोटीन्स असतील, तर ते अँटीजेन्स काय होतात, दे ओरिएंट्स देमसेल्फ. ते स्वतःचा डायरेक्शन चेंज करतात. कशानुसार, त्यांच्या हायड्रोफोबिसिटी किंवा हायड्रोफिलिसिटीनुसार. त्याचा जो पार्ट हायड्रोफिलिक आहे
तो बाहेरच्या बाजूला एक्सपोज होईल आणि जो हायड्रोफोबिक आहे तो आतल्या बाजूला एक्सपोज होईल, जे हाईड केला जाईल. अशा पद्धतीनं अनेक अँटीजेन त्या लिपिडमध्ये एकच त्या बॉडीमध्ये, या लिपिड बॉडीमध्ये, लायपोझोममध्ये अनेक प्रकारचे अँटीबॉडीज आपण काय केले आता, सगळे अँटीजेन्स काय केले, इमोबिलाइज. आता हा एक कॉम्प्लेक्स तयार झाला आणि या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला किती प्रकारचे अँटीजेन दिसतात बघा. हा येलो कलरचा, हा ग्रीन कलरचा, हा रेड कलरचा. सो 3 डिफरंट अँटीजेन झाले. असे वेगवेगळे डिफरंट टाइपचे अँटीजेन्स आपण याच्यामध्ये इमोबिलाइज करू शकतो, फिक्स करू शकतो. अँड नाउ दिस कॅन बी यूज्ड ॲज अन वॅक्सिन. This red color antigen will induce a typical type of antibodies. Green color will induce a second type of antibodies. Yellow color will induce a third type of antibodies. So likewise, multiple types of antigens are used to prepare vaccine, and these multiple types of antigens can be able to induce multiple types of antibodies. अशा प्रकारे आपण अशी मल्टीवॅलंट वॅक्सिन्स किंवा पॉलीवॅलंट वॅक्सिन्स सुद्धा प्रिपेअर करू शकतो बाय युझिंग लायपोझोम टेक्निक. याला लायपोझोम टेक्निक म्हणतो आपण. सो काय केलं आपण, लिपिड घेतलं आणि त्याच्यामध्ये मल्टिपल टाईपचे अँटीजेन्स ॲड केले. वॉटरमध्ये किंवा ॲक्विस एनवायरमेंट आपण जेव्हा त्याला ॲड करतो त्यावेळी त्या लिपिडचं बायले फॉर्म होतं आणि त्याच्यामध्ये सगळे अँटीजेन्स ट्रॅप केले जातात. जसं आपण इमोबिलायझेशन करतो, एन्झाईम्स, प्रोटीन, सेल्स ट्रॅप केलं जसं केलं जातं तसं ते त्या लायपोझोममध्ये ट्रॅप होतात आणि अनेक प्रकारचे अँटीजेन्स किंवा इपिटोप्स त्याच्यामध्ये ट्रॅप केले जातात आणि दॅट कॅन बी यूज्ड ॲज अन मल्टीवॅलंट ऑर पॉलीवॅलंट वॅक्सिन. So while designing a vaccine, these criteria are taken into consideration. In this way, the vaccine can be designed. So this is all about the designing or methods for designing the vaccines. Clear? Thank you.